नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 अभ्यासणार आहोत। पण हा जो धडा आज आपण शिकणार आहोत तो स्थूल वाचनातील आहे। स्थूल वाचनामध्ये तुम्हाला एकूण 4 धडे आहेत। त्यापैकी आपण 3 धड्यांचा अभ्यास या आधीच्या वेगवेगळ्या सेशनमध्ये केलेला आहे। स्थूल वाचनातील पहिला धडा होता आपला हास्यचित्रातील हास्यचित्रातील मुलं। हा आपला स्थूल वाचनातील पहिला पाठ होता। त्यानंतर स्थूल वाचनातील दुसरा पाठ आपला होता बिग 5च्या सहवासात आणि स्थूल वाचनाचा तिसरा पाठ होता आपला इंग्लंडचा हिवाळा। आज आपण स्थूल वाचनातील चौथा पाठ अभ्यासणार आहोत आणि या पाठाचं शीर्षक आहे विश्वकोश। विश्वकोश या स्थूल वाचनातील चौथ्या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। सुरुवातीला आपण विश्वकोश म्हणजे काय हे संक्षिप्त रूपाने समजून घेऊया। विश्वकोशालाच आपण कोश रचना असे सुद्धा म्हणतो। कोश रचनेचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे विश्वकोश। ज्ञान विज्ञानाच्या एक व अनेक विषयांतील अद्ययावत माहितीचे वस्तुनिष्ठ पद्धतीने संकलन करून ते सार रूपाने विविध नोंदींच्या म्हणजे छोट्या, मोठ्या, मध्यम व मोठ्या या लेखांच्या स्वरूपात जिज्ञासूंना उपलब्ध करून देणारा एक व अनेक खंडांचा संदर्भ ग्रंथ म्हणजेच विश्वकोश होय। विश्वकोश या शब्द इनसायक्लोपीडिया या इंग्रजी शब्दाचा मराठी पर्याय हो। म्हणजेच इनसायक्लोपीडिया या इंग्रजी शब्दाचा मराठीच नाव म्हणजेच विश्वकोश। ज्ञानकोश, महाकोश हे अन्य पर्यायी शब्द सुद्धा विश्वकोशाचे आहेत। इनसायक्लोपीडिया या शब्द सर्वसाधारण स्वरूपाचे शिक्षण हा मराठी त्याचा अर्थ होतो। इनकेक्लोज म्हणजे सर्वसाधारण आणि पीडिया म्हणजे शिक्षण। या मूळ ग्रीक शब्दावरून हा इनसायक्लोपीडिया हा इंग्रजी शब्द तयार झालेला आहे आणि इंग्रजी शब्दाचा पर्याय म्हणून मराठी अर्थ त्याचा विश्वकोश असा होतो। कला आणि शास्त्रे यांचे ज्ञान या प्राचीन ग्रीक विद्यालयातून देण्यात येणाऱ्या उदार शिक्षणाचा गाभा होता। वस्तुस्थितीच्या संदर्भात हा अर्थ पाहता येतो। विद्यार्थी मित्रांनो, विश्वकोशाचा अर्थ जर तुम्हाला अजून विस्तारित रूपात समजून घ्यायचा आहे तर तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता। तुम्हाला त्याचे विश्वकोशाचे जे वेगवेगळे खंड आहेत मराठी भाषेमधील ते तुम्हाला चित्राच्या स्वरूपात सुद्धा अभ्यासता येतील। आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून विश्वकोशाची ओळख करून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पाठ आहे। आता आपण पाठाला सुरुवात करणार आहोत। विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे। ज्याप्रमाणे इयत्ता 8वी मध्ये तुम्ही शब्दकोश म्हणजेच डिक्शनरी, मराठी भाषेतील डिक्शनरी असो किंवा इंग्रजी भाषेतील डिक्शनरी असो, त्याचा अभ्यास कसा करायचा याचा सविस्तर आढावा आपण इयत्ता 8वीच्या शब्दकोश या पाठामध्ये पाहिला होता। त्याच पद्धतीने आपल्याला इयत्ता 9वीसाठी विश्वकोश म्हणजे काय त्याची ओळख करून देणारा हा पाठ आहे। त्याचप्रमाणे आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहेत। आता इथे आपल्याला सांगितलेले की मराठी विश्वकोश, ज्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये विश्वकोश आहेत त्याच पद्धतीने वेगवेगळ्या भाषेमध्ये सुद्धा विश्वकोश आहेत। म्हणजेच इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा विश्वकोश आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे मराठी विश्वकोश उपयुक्त का आहेत तर का आपल्याला मराठी विश्वकोशाचा उपयोग होतो तर आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक, सर्व विषय म्हणजे या एका विश्वकोशामध्ये सर्व विषयाचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो। मग ते विषय अभ्यासाच्या संदर्भातील असू दे किंवा क्रीडाच्या संदर्भातील असू दे, प्रत्येक क्षेत्रामधील आणि प्रत्येक विषयांची संग्रह केलेला असा हा
शब्दकोश आपण याला म्हणू शकतो. म्हणजे सर्व विषयांची संग्रह या विश्वकोशामध्ये केला जातो. मग विषय म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या संदर्भातील पण येतील आणि इतर पण, म्हणजे राजनीतिक क्षेत्र असतं, सामाजिक क्षेत्र असतात किंवा सांस्कृतिक क्षेत्र असतात, त्याचप्रमाणे कलाक्षेत्र किंवा मग क्रीडा क्षेत्र ज्याला आपण खेळ म्हणतो की नाही. तर अशा सगळ्या क्षेत्रामधील जे काही वेगवेगळे विषय असतात त्या विषयांचा संग्रह या विश्वकोशामध्ये असतं आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या ज्ञानाची माहिती वाढवण्यासाठी, ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी आणि त्याचप्रमाणे व्यावहारिक गोष्टीमध्ये जर आपल्याला काही समस्या निर्माण होत असेल, त्याचं आपल्याला तात्पर्य समजत नसेल, अर्थ समजत नसेल, तर त्या व्यावहारिक सोयींच्या दृष्टीने सुद्धा आपण विश्वकोशाचा अभ्यास करू शकतो. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात. हे संदर्भ कसे पाहणे, या संदर्भांचा अभ्यास करणे या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहे आणि हा आनंद मिळावा, विश्वकोश पाहण्याची गरज कळावी व विश्वकोश अभ्यासण्यासाठी सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मग या स्थूल वाचनातील जो विश्वकोश हा पाठ दिलेला आहे त्याचा आपल्याला अत्यंत उपयोग होणार आहेत, कारण की हा केवळ फक्त अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनच नाही तर आपल्या भावी आयुष्यामध्ये आपल्याला वाचनाची आवड लागावी. वाचन करत असताना आपल्याला जर काही एखादी संदर्भ समजत नसेल, एखादी गोष्ट समजत नसेल, तर त्याचा या विश्वकोशाचा उपयोग आपल्याला त्यावेळेस होऊ शकतो. मग अशा रीतीने आपल्या भाषा समृद्धीच्या दृष्टिकोनातून तो भाषा समृद्ध करत असताना वाचनाची आवड आपल्याला अजून आत्मसात होण्यासाठी जो आनंद मिळावा या दृष्टिकोनातून विश्वकोश पाहण्याची ही काळाची गरज आहे. आणि ही गरज आपल्याला कधीकधी एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर आपण तिथे सोडून देतो, पण आज आपण विश्वकोशाच्या सहाय्यातून आपण आपल्या अडीअडचणी समजून घेऊ शकतो. आता आपण पाहतो की चला, ज्यावेळेस मोबाईल वगैरे आता आपल्याकडे सर्वच मोबाईल आहेत, लॅपटॉप आहे, कॉम्प्युटर आहे, आपल्याला एखादी गोष्ट समजत नसेल, एखाद्या गोष्टींची इत्यंभूत माहिती असेल तर आपण त्याचा अभ्यास किंवा त्याची माहिती आपण मोबाईलच्या, इंटरनेटच्या, लॅपटॉपच्या सहाय्याने आपण घेऊ शकतो. पण ज्या काळामध्ये मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हता, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर नव्हते, त्यावेळेस आपल्याला अशा ज्ञानाच्या ज्यावेळेस आपल्याला अडचणी निर्माण होत होत्या त्यावेळेस आपण विश्वकोशाच्या माध्यमातून आपण ज्ञान प्राप्त करत होतो. तुमच्या शाळेच्या अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात तर अनेक जाड मोठी पुस्तके असलेले काचेचे कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल. आता बघा इथे काय सांगितलेलं की जेव्हा आपण तुम्ही लोक विद्यार्थी आहात, तुम्ही शाळेत जातात, शाळेत जातात किंवा शाळेमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे ग्रंथालय अभ्यासायला मिळतात, पुस्तकं अभ्यासायला मिळतात. त्याचप्रमाणे गावामध्ये सुद्धा किंवा तुम्ही ज्या शहरामध्ये राहत असतात ते तुम्हाला सार्वजनिक ग्रंथालय, वाचनालय असतात. मग या शाळेतील ग्रंथालयामध्ये किंवा गावातील किंवा शहरातील ग्रंथालयामध्ये अर्थात वाचनालयामध्ये जर तुम्ही पाहिलात, गेलात, कधी गेला असाल ना तुम्ही सगळेजण, व्हेरी गुड, अगदी बरोबर. जेव्हा आपण ग्रंथालयामध्ये जातो तेव्हा त्या वाचनालयामध्ये आपल्याला कपाटामध्ये, काचेच्या कपाटामध्ये जाड अशी मोठी पुस्तकं पाहायला मिळतात. मग ही जाड मोठी पुस्तकं काचेच्या कपाटामध्ये का ठेवलेली असतात? कारण की काच कशी असते, ट्रान्सफर असते की नाही, ट्रान्सफरेबल असते, आपल्याला काच पारदर्शक असते, त्याच्या आतील गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मग आपल्याला ज्या काही पुस्तकांचा अभ्यास करायचा असेल त्या काचेच्या पारामध्ये आपण कपाटामध्ये त्या काचेचे जे काही दरवाजे लावलेले असतात त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो आणि आपल्याला आवश्यक असलेली पुस्तकं आपण तिथे पाहिल्यानंतर त्याचा अभ्यास करू शकतो. मग अशा रीतीने शाळेमध्ये किंवा गावातील वाचनालयामध्ये किंवा ग्रंथालयामध्ये आपल्याला काचेच्या कपाटामध्ये असे जाडजूड पुस्तकं पाहायला मिळतात आणि ते आपलं लक्ष वेधून घेतात. मराठीच्या विविध साहित्य सोबत मराठी विश्वकोश, मराठी उत्पत्तिकोश, मराठी चरित्रकोश, मराठी शब्दकोश असलेली ही ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू. या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेऊया. तर बघा इथे काय सांगितलेलं आहे की आपण जेव्हा आता फक्त मराठी भाषेबद्दलच आपण बोलत आहोत,
तर मराठी भाषेतील जे काही साहित्य संपदा आहे, आता साहित्य संपदा म्हणजे काय, काव्यरचना असतात, नाटक रचना असतात, अजून कोणते रचना असतात बरंच मराठीमध्ये, अगदी बरोबर, छोटे छोटे कथालेखन असतात किंवा कादंबऱ्या असतात. मग ह्या मराठी साहित्यामध्ये किंवा मराठी भाषेमध्ये जे काही हे विविध लेखनाचे प्रकार असतात, मग ती कविता असते, उपन्यास असतात, नाटक असतात किंवा मग कथा कादंबऱ्या असतात, तर ह्या सगळ्या लिखित स्वरूपालाच आपण मराठी भाषेतील साहित्य असे म्हणतो. मग ही मराठी भाषेची काही विविध साहित्य संपदा आहे, ते मराठी विश्वकोश असू दे किंवा मराठी उत्पत्ती कोश असू दे किंवा मराठी चरित्रकोश. चरित्रकोश म्हणजे एखाद्या वेगवेगळे जे काही व्यक्ती असतात त्यांच्या चरित्राबद्दल आपल्याला इत्थंभूत माहिती आपल्याला त्या मराठी चरित्रकोशामध्ये पाहायला मिळतात. आणि मराठी शब्दकोश म्हणजे याचा अभ्यास आपण केलेला आहे, याला आपण मराठी डिक्शनरी असे म्हणतो. तर अशी ही मराठी भाषेतील विविध साहित्यातील ग्रंथसंपदा हा आपल्या प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू असतो. आणि ह्या पाठामध्ये आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेणार आहोत. मानवी विद्या म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, सोशल सायन्स. विज्ञान म्हणजे सायन्स. आणि तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी. यातील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश. तर मराठी विश्वकोशामध्ये म्हणजेच सगळ्याच विषयाचा संदर्भ आपल्याला अभ्यासायला मिळतो. म्हणजे सोशल सायन्स असू दे किंवा मग विज्ञान असू दे, सायन्स असू दे किंवा टेक्नॉलॉजी असू दे, अशा सर्व विषयांचे इत्थंभूत ज्ञान, अद्ययावत म्हणजेच इत्थंभूत ज्ञान आपल्याला व्यापक रूपामध्ये एका छोट्याशा संकलित केलेल्या या मराठी भाषेचा विश्वकोश असतो. मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्या शाखे अंतर्गत, मानवी विद्या याचा अर्थ तुम्हाला मी सांगितलेलं की सोशल सायन्स, मग या शाखेच्या अंतर्गत धर्म व तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, इतिहास, दृश्यकला, भूगोल आणि क्रीडा या विषयांचा समावेश केलेला आहे. मग इथे तुम्हाला मानव्य विद्या म्हणजे सोशल सायन्समध्ये कोणते कोणते विषय असतात, तर ह्या शाखेमध्ये आपल्याला धर्मशास्त्र असतं, तत्वज्ञान असतं. धर्मशास्त्र म्हणजे एखाद्या धर्माबद्दल इत्थंभूत माहिती आपल्याला, अशा अनेक किती धर्म आहेत आपल्या देशामध्ये की नाही, ह्या विविध धर्मांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केलेला असतो त्याला आपण धर्मशास्त्र म्हणतो. तत्वज्ञान, अर्थशास्त्र आहे. मग राज्यशास्त्र म्हणजे प्रत्येक राज्याचा अभ्यास त्याच्यामध्ये केलेला असतो, त्याची इत्थंभूत माहिती आपल्याला या विश्वकोशामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे आता आपण हे सोशल सायन्समध्ये कोणते कोणते वेगवेगळे विषय आहेत, मग धर्मशास्त्र, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्यशास्त्र, इतिहास, भूगोल, दृश्यकला, क्रीडाशास्त्र या सगळ्या विषयांचा या मानवी विद्यामध्ये समावेश केलेला आहे. तसेच विज्ञान म्हणजेच आपण त्याला प्युअर सायन्स असे म्हणतो. आणि तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी. तर या सगळ्या शाखेअंतर्गत भौतिकी, रसायनशास्त्र, गणिती, सांख्यिकी, जीवशास्त्र आणि अभियांत्रिकी, कृषी विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, वास्तुकला, भूविज्ञान आणि वैद्यक या विषयांचा समावेश केलेला आहे. मग आता इथे बघा तुम्हाला सांगितलेलं आहे हे जे की 3 पार्ट आहेत, म्हणजेच सोशल सायन्स, प्युअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग आता विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये कोणते कोणते विषय असतात, मग गणिताचा अभ्यास असतो, रसायनशास्त्राचा अभ्यास असतो, भौतिकशास्त्राचा अभ्यास असतो, अभियांत्रिकी शास्त्राचा, जीवशास्त्राचा अभ्यास असतो. म्हणजे जीवामध्ये म्हणजे सजीवांमध्ये बघा फक्त मानवच नाही, कीटकपासून जेवढे काही जीवजंतू आहेत त्यांचा सगळ्यांचा अभ्यास आपण जीवशास्त्रामध्ये करतो. कृषी विज्ञान म्हणजे शेती, ॲग्रिकल्चर त्याला आपण म्हणतो, शेतीविषयक ज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, वास्तुकला, त्याचबरोबर भूविज्ञान आणि वैद्यक ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास आपण तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्यामध्ये करतो. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली तर तो विषय आपल्याला नीट समजावून घेता येतो. मग असा ह्या सगळ्या विषयांची व्यापक माहिती मराठी विश्वकोशामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळते.
तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण विश्वकोश म्हणजे काय याचा अभ्यास करून घेतलेला आहे. या पाठामध्ये तुम्हाला विश्वकोशाची ओळख करून दिलेली आहे. विश्वकोश कसा तयार झाला, का तयार झाला, तो कसा हाताळायचा, वेगवेगळे संदर्भ मिळवण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, तर ते विश्वकोशाची गरज असते. तसेच एका विषयाच्या निमित्ताने आपण त्याच्या संदर्भातील सगळ्याच विषयांची माहिती आपण विश्वकोशामध्ये पाहू शकतो. हे विश्वकोशाचे वैशिष्ट्य आपण जाणून घेतलेलं आहे. विश्वकोशाबद्दल आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायचं आहे आणि त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.